नमस्कार, आधार आयुर्वेदमध्ये आपले स्वागत। मी डॉक्टर सायली। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। खरंच या मकर संक्रांती सणासाठी जे आपण तिळगुळ घेतो ते अगदी आपल्या आरोग्यासाठी हितकर ठरणार आहे। प्रत्येक सणाचा काही ना काही उपयोग आहे। त्याचप्रमाणे त्यावेळेस केले जाणारे काही भोग आहेत किंवा जसे काही आहार आहेत ते आपल्या शरीराला फलदायी ठरते। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला जे तिळगुळ दिले जातात त्याचा खूप मोठा फायदा आहे। तीळ हे स्निग्ध आहे। तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, फायबर आहे। त्याच्यामुळे तुमच्या शरीराचे जे काही स्नायू आहेत, संधी आहेत म्हणजेच जॉईंट्स आहेत, हे सगळे पोषण करण्याचं काम तिळाचं आहे। त्याचप्रमाणे फायबरयुक्त असल्याने आपलं पचनक्रिया डायजेशन हे चांगलं करण्याचं काम करते। तिळाचे अनेक फायदे आहेत। त्याचबरोबर गूळ हे आपल्याला आयरन देते। आयरन हे आपलं रक्त म्हणजेच आपलं हिमोग्लोबिन बनवण्यासाठी फार मदतीचे ठरते। त्यामुळे तिळगुळाचे मिश्रण आपल्याला आरोग्यच देत नाही तर जे आपल्याला पोषक घटक म्हणजेच आपलं मायक्रोन्यूट्रियन्स आणि मॅक्रोन्यूट्रियन्स भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला तिळगुळामधून मिळून जाते। कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम, झिंक, आयरन, कॉपर हे तिळगुळामध्ये भरपूर मिळते। म्हणून मकर संक्रांतीमध्ये जशी थंडी असते आणि आपल्या सांध्यांना जसा त्रास होतो, आपल्याला वातव्याधी होतात, कफाचा प्रकोप होतो, हे सगळं कमी करण्यासाठी तिळगुळ हे लाभदायी आहे। स्निग्ध असल्यामुळे आपल्या संधी म्हणजेच आपल्या दोन हाडांच्या मधली जी मज्जा आहे त्याचं पोषण करण्यासाठी तीळ फायदेशीर ठरेल। तर मग तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तुमचं रक्तवर्धन करायचं असेल, स्नायू छान ठेवायचे असतील, संधी तुमचे सुदृढ ठेवायचे असतील तर नक्कीच तिळगुळ घ्या आणि सुदृढ राहा। नमस्कार।